नमस्कार. आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर विनोद कटारिया सर. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं अर्थातच एक महत्त्वाचं कारण आहे, म्हणजे 1982 पासून सरांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आजवर 40-45 वर्षाच्या पिरियडमध्ये सर इतकं काम करतायत. आपण नेहमी असं म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरिंग खूप वास्ट फील्ड आहे. पण आणि एक आयुष्य पूर्ण झालं तरी सुद्धा सगळे त्यातले फॉर्म्स आपल्याला ट्राय होणार नाहीत. पण सरांनी ऑफकोर्स रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलेलं आहे आणि अजूनही ते काम करतायत. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राबद्दल त्यांची स्वतःची काय मतं आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण सुरुवात करूया थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट पिरियडपासून मागं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन. आणि त्याच्यातलं मला असं पहिल्यांदा विचारायचं ते म्हणजे तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं? VNIT सारख्या एकदा टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटमधून तुम्ही पासआउट झालाय, पण सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी इन्स्पिरेशन कुणाचं मिळालं आणि मग तुम्ही या फील्डकडे वळलात? सो एज्युकेशनल जर्नी कशी होती आम्हाला ऐकायची. मी अमरावती जिल्ह्यातलं एक छोटं गाव आहे चांदूर बाजार. हं. तिथे म्युन्सिपल शाळेत शिकलो ओके. 10वी पर्यंत. हं. आणि त्या म्युन्सिपल शाळेतून मी 10वीला बोर्डात आलो. हं. आमच्या पूर्ण गावातला बोर्डात आलेला मी पहिला इन्स्टिट्यूट क्या बात. विद्यार्थी. त्याच्यानंतर मी 11वी-12वी नाशिकला शिकलो आणि 12वी नंतर मला VNIT ला ऍडमिशन मिळाली. आता सिव्हिल का घेतलं हं. तर माझी एक बहीण मुंबईला होती. हं. मी तिला विचारला प्रश्न, कोणती लाईन घेऊ? ती म्हटली सिव्हिल घेऊन टाक. तर सिव्हिल घेऊन टाकली. वा. एकदम दॅट्स व्हेरी सिम्पल. ओके ओके. नंतर मी 1982 ला बी झालो. हं. त्यानंतर माझा भाऊ नाशिकला होता, मी नाशिकला आलो. तर आमची परिस्थिती थोडी हलाखीची होती. हो. तर नाशिकचे एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे किसनलालजी सारडा, त्यांना आम्ही एकदा भेटायला गेलो. तर ते म्हटले चला ठीक आहे, आमचं एक संगमनेरचं काम आहे ते तुम्ही करा. हं. म्हटलं पण भाऊ आमच्याकडे पैसे नाही आहे. हं. ते म्हटलं काही हरकत नाही, आपण नवीन सिस्टीम चालू करू, सुपरविजन बेसिसवर काम करू, पैसे आमचे, तुम्ही पर्सेंटेज घ्या. तर त्याच्या याच्यात मला त्यांनी 1983 ला संगमनेरला काम दिलं. हं. पण ते म्हटलं वेळ म्हणजे वेळ पाळावी लागेल. तर ते पहिलं काम त्यांनी मला 12 महिन्याचा अवधी दिला होता, मी ते 7 महिन्यात पूर्ण केलं. त्याच्यानंतर नाशिकला मी वेद मंदिरचं काम केलं, कॅमल हाऊस, सारडा ग्रुपचे 90% कामं मीच करत होतो 2010 पर्यंत. बरोबर. मनालीला एक ऍपल कंट्री म्हणून हॉटेल बांधलं. सिटी सेंटर मॉल, बिग बाजार याचं मी PMC करत होतो. नंतर 2010 ला मी अनिल लोढांना जॉईन झालो. अनिल लोढा हा माझा क्लासमेट होता ओके. आणि माझ्या आयुष्यात आलेला तो, मला त्यांच्याकडून खूप इन्स्पिरेशन मिळालं. ओके. ही वॉज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आणि एकदम हॉनेस्ट मनुष्य होता, नीतीचे एकदम पक्के होते. हं, हं, हं. म्हणजे त्यांच्या बाबतीत आता एक डॉक्टर नगरकरांचा व्हिडिओ व्हायरल होतोय की त्यांनी सांगितलं की त्यांचं एक हॉस्पिटल होतं, इथे पाणी खूप होतं, काम होत नव्हतं. त्यांना एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरने 70 लाखाचं कोटेशन दिलं, पण त्यांनी ते काम त्यांना 32 लाखात करून दिलं. ते म्हणे त्यांनी 80 लाख मागितले असते तरी मी दिलं. तर बापरे. अशा नीतीबद्ध आणि माणसांबरोबर मी काम केलेलं आहे. हं, हं, हं. त्याच्यानंतर अनिल लोढानंतर मी दर्शन लोढा बरोबर काम करतोय. हं, हं, हं. ABL ही खूप मोठी फर्म आहे, ओके. पण तिथे जे कल्चर आहे एकदम साधं कल्चर आहे बरोबर. आणि फक्त कामाच्या प्रती एकदम डेडिकेटेड लोक आहेत. वा. कोणालाही फसवणूक करायची नाही, सरळ मार्गाने चांगलं काम करायचं. हं. एकदा काम घेतलं की मग फायदा नफा काही नाही, फक्त काम चांगलं कसं पूर्ण होईल या उद्दिष्टाने चालायचं. आणि त्यांच्याच बरोबर माझा प्रवास आता चालू आहे. वा, क्या बात. त्यातला एक महत्वाचा टप्पा मला अजूनही विचारायचा. तुम्ही अनिल भाईंबद्दल आता बोललातच, पण थोडंसं अजून मला विचारायचं जसं त्यांचं एक विजन स्वतःचं होतं, नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्यांचं फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं, त्याबद्दल पण तुमच्याकडनं ऐकायचं. नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये जे आहे काम नाशिकचे महत्वाचे आहे, बिग बाजार आहे, सिटी सेंटर मॉल आहे, बिझनेस बे आहे, असे अनेक मोठी कामं त्यांनी केलेली आहे. पण त्यांच्याकडनं कुठला गुण तुम्ही शिकलात असं तुम्हाला वाटतं? एकच जर त्यांच्याकडनं गुण शिकायचा असेल कुठला चांगला, तर असं तुम्ही कुठला त्यांच्याकडनं, कारण खूप शिकण्यासारखं होतं, पण कामाच्या प्रती हॉनेस्ट राहणे एक सगळ्यात महत्वाचं. एकदा काम घेतलं की त्याची क्वालिटी खराब करू नये आणि फायदा तोटा याचा विचार न करता काम पूर्ण करावं. बरोबर. नंतर दुसरं, ज्या काळात तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि कामाला सुरुवात केली, तुम्ही पहिलाच इन्सिडेंट सांगितला, जसं तुम्हाला सारडा ग्रुपमधनं कामाला सुरुवात झाली. पण एक इंजिनिअरचा एक स्ट्रगल पण असतो. पहिलं काम मिळतं
किंवा कधीतरी ते पण मिळत नाही लवकर आणि त्याच्यानंतर पुढची काम मिळायला वेळ मी जातो. 1982 ते 83 1.5 वर्ष जॉब केला. अच्छा. एकदम सिडको मध्ये ज्योती कन्स्ट्रक्शन मधून आहे, तिथे मी खूप शिकलो. अच्छा. म्हणजे त्या काळात मिक्सरही नव्हता. मी तर काही काही छोट्या गावात हँडमिक्सनी सुद्धा कामं केलेत. हो. खामगाव, बोरगाव, मंजू एकदम छोट्या छोट्या गावी कामं बरोबर केले. बरोबर पण ते स्ट्रक्चर 30-40 वर्षानंतरही तसेच्या तसे उभे आहे. बरोबर आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. बोला. कारण तुमच्याकडनं जेवढं मी जास्तीत जास्त विचारायचा प्रयत्न करेन कमी वेळात तेवढं ठीक मला आहे ना, हवंय. हा. त्यामध्ये त्यातला पहिला प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल मागच्या 40 वर्षामध्ये या क्षेत्रात अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो आणि अशा लोकांकडनं काम करून घेणं थोडंसं धोकादायक असतं कारण त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही ती एवढे वर्ष परिस्थिती कशी हँडल केली साईटवर? अनस्किल्ड लोक नाही म्हणू शकत आपण, कारण त्यांच्याकडे काहीतरी स्किल आहे. कारण शेवटी कन्स्ट्रक्शन लाईन ही पूर्ण लेबर ओरिएंटेड आहे. दोन गोष्टी आहे, तुम्हाला जर चांगलं काम करून घ्यावं लागेल तर लेबरला तुम्हाला रिस्पेक्ट द्यावा लागेल, प्रेम द्यावा लागेल आणि पैसे द्यावे लागतील, तरच तो काम करेल. फक्त पैशाने काम होणार नाही, फक्त रिस्पेक्टने काम होणार नाही. बरोबर. तर ह्या गोष्टी जर तुम्ही दिल्या आणि त्यांना सेफ्टी मेजर्स व्यवस्थित दिल्या, साईटवर ऑल सेफ्टी मेजर्स, तर काम होऊ शकतं. मी पहिलं जे काम केलं वेद मंदिरचं केलं 80 फूट बरोबर हाईट, तर काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि लेबर हा अनस्किल असतो, पण त्याला बरोबर तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे. बरोबर बरोबर. तुम्ही मगाशी बोलताना एक शब्द वापरलात की जे पूर्वी केलेलं काम होतं ते 50, 60, 70 वर्ष सुद्धा व्यवस्थित टिकून आहे. तर मग आता क्वालिटी काम जे आता करण्यासाठी जी टेक्नॉलॉजीची मदत होतीये तर ती चांगली होतीये? नाही, चांगलीच होते. टेक्नॉलॉजीची मदत चांगलीच होते, कारण त्यावेळेस लेबर कॉस्ट जास्त होती, वेळ खूप लागत होता. बरोबर. म्हणजे एक स्लॅब करायला 1 दिवस लागायचा, आता तो 2 तासात होतो. तर टेक्नॉलॉजीमुळे लेबरवर डिपेंडन्स कमी झालाय. बरोबर. आणि कामं फास्ट होत आहेत. एबीएल मध्ये सध्या सगळ्यात जास्त मशिनरी आहे बिलोडा कंपनीत, ऑल मेकॅनिकली ओरिएंटेड जॉब्स. पण तीच क्वालिटी आता पण जर मेंटेन करायची असेल किंवा तुम्ही करताय तर तुम्ही काय प्रिकॉशन घेता ती क्वालिटी मेंटेन होण्यासाठी? क्वालिटी मेंटेन होण्यासाठी तुमचं डिझाईन मिक्स असो किंवा ते पॅरामीटर जे आहे कन्स्ट्रक्शनचे ते सगळ्यात महत्वाचे आहे. तुमचा सुपरवायझिंग स्टाफ हा एक्सपिरियन्स असायला पाहिजे, त्याला कामाचा नॉलेज असायला पाहिजे, तुमच्या सिस्टीम्स असायला पाहिजे, चेकलिस्ट असायला पाहिजे की बा हे काम करताना आपण काय चेक करायला पाहिजे. बरोबर. त्या सगळ्या इंजिनियरला द्यायला पाहिजे की जसा सुरुवात आहे पहिल्यापासून याच्यात काय काय चेकलिस्ट, सगळी रिटर्न सिस्टीम असायला पाहिजे. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये कायम आता बऱ्याचदा कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही मगाशी पण एक एक्झाम्पल दिलं की 80 लाखाचं काम 32 लाख वाला, तर आता बऱ्याचदा असं होतं की असंच कामाच्या कॉम्पिटिशन मध्ये ते काम कमी जास्त घेतलं जातं आणि क्वालिटी आणि बजेट हे दोन्हीचं बॅलन्स करणं अवघड होऊन जातं. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे किंवा कसं असते ही सिस्टीम सगळी? काय होतं की जेव्हा एस्टिमेट करतो एक मिनिमम कॉस्ट असते, त्या मिनिमम कॉस्टच्या खाली फार असेल तर ते काम करूच नाही. बरोबर. कारण एक मिनिमम कॉस्ट कोणत्याही गोष्टीला येते. तुम्ही जर ज्या वस्तूला 100 रुपये लागतात त्याचं 90 ठीक आहे, पण तुम्ही जर ती 50 रुपयात करायला तर गेल्याने देअर मस्ट बी सम मॅनिप्युलेशन. बरोबर. तर ते ऍक्सेप्टच करायला नाही पाहिजे. पण आणि अशा वेळेला जर कधी ऍक्सेप्ट केलं कारण नंतर क्लायंट म्हणतो की अरे आता बजेट कमी आहे, आता बजेट कन्स्ट्रेंट आहे, तर काय गोष्टी कट केल्या पाहिजेत आणि काय गोष्टी ऍज इट इज ठेवल्या पाहिजेत? बघा, मिनिमम जे आहे आता स्टील सिमेंट ते तर मिनिमम लागतच आहे. आता कट करण्यासारखं म्हणजे तुम्ही स्पेसिफिकेशन कमी करू शकता, जिथे हायर टाईल लावायचे लोअर ग्रेडची लागू शकता. बरोबर. पुढचा एक प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. तो असा प्रश्न आहे की तुम्ही नाशिक जिल्ह्याचं स्वतः जसं या एवढ्या वर्षी इंडस्ट्रीत आहे, तुम्ही इंडस्ट्रीचा जसा प्रवास बघितलाय तसा नाशिक जिल्ह्याचा पण प्रवास बघितलाय. तर प्रश्न असा आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन तुम्हाला जर एक इंजिनियर म्हणून विचारलं तर तुम्हाला काय वाटतं आता कुठल्या क्षेत्रांवर काम केलं गेलं पाहिजे प्रशासनाकडनं येणाऱ्या 15, 20, 25 वर्षात जर आपल्याला एक बदलतं नाशिक बघायचं असेल? बदलतं नाशिक बघायचं असेल तर सगळ्यात पहिले रोड्स, एअर कनेक्टिव्हिटी याच्यावर काम करणं फार महत्वाचं आहे. की नाशिकला लवकर पोहोचता यायला पाहिजे. बरोबर. एअर कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, ओके, तरच सॉफ्टवेअर आहे हे सगळ्या क्षेत्र नाशिकमध्ये येतील. फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की एअर कनेक्टिव्हिटीमुळे बिझनेस, कारण इथं गुजरात बॉर्डर आहे त्यामुळे बिझनेस खूप मोठा इकडे आहे आणि अर्थात सॉफ्टवेअर आहे की जी अपकमिंग इंडस्ट्री. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं जर चांगल्या आयटी कंपनी, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या इंडस्ट्रीज इथे यायच्या असतील तर? आयटी कंपनीसाठी प्रशासनाने इन्फ्रास्ट्रक्चर जागा अवेलेबल करून द्यायला पाहिजे ॲट नॉमिनल रेंट. ओके. आणि त्यांना एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी चांगली करून द्यायला पाहिजे. जसं बेंगलोर डेव्हलप झालेलं आहे, हैदराबाद झालेलं आहे, पुणे आहे. नाशिकचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की नाशिकचं क्लायमेट
फार एकदम महत्वाचं सुंदर क्लायमेट आहे, ऑल राऊंड कूल असतं, एकदम. तर त्याचा ऍडव्हान्टेज घेता यायला पाहिजे. आणि लिव्हिंग कॉस्ट ही सुद्धा कमी आहे त्या मानाने. अगदीच. आणि जी ग्रीनरी आहे ती सगळ्यात महत्वाची, जी नाशिकला फार सांगितलं ना, क्लायमेट महत्वाची. क्लायमेट फार सुंदर आहे. आणि आता एक थोडा अवघड प्रश्न असा आहे की एवढे वर्ष काम केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा सगळ्यात जवळचा प्रोजेक्ट आहे, जो कायम तुमच्या आठवणीत राहील आणि कायम तुम्हाला आवडतो, असा एकच प्रोजेक्ट? सिटी सेंटर मॉल नाशिक. ओके. आणि काय तो तुम्हाला का आवडण्याचं कारण? कारण याचं काम असं आहे की तो नाशिक मधला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट होता. 8,75,000 स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया आहे त्याचं हे होतं. क्या बात. आणि त्याचे मी तर पीएमसी बघत होतो, कॉन्ट्रॅक्टर अनिल लोढा होते. ते सुद्धा, त्यांनी सुद्धा खूप उत्साहाने काम केलं. म्हणजे ते सारडा ग्रुपने त्यांना टेंडर न घेता डायरेक्ट निगोशिएट करून ते काम दिलं. त्यांचे 1,000च्या वर वर्कर तिथे काम करत होते. बापरे. आणि तो खूप फास्ट प्रोजेक्ट झाला. आणि जे त्यांनी केलं, सारड्यांनी जे केलं, इतकं मोठं पार्किंग तिथे केलं, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं होतं की इतकं पार्किंगचा खर्च आपण का करतो. बरोबर. त्यांनी सांगितलं की 10 वर्षानंतर हे पार्किंगच या मॉलला चालेल. ती व्हिजन होती. ते व्हिजन होती आणि ते बदलत्या नाशिकची सुरुवात होती. खरंय खरंय. म्हणजे आता जे आपण फ्लायओव्हर म्हणतो, रोड वायडनिंग म्हणतो, तर त्यांनी तेव्हा ओळखलेलं की एवढे मोठे व्हेकल्स होणार आहे. ती नाशिकच्या बदलाची सुरुवात होती सिटी सेंटर मॉल. नक्कीच. आणि आता अर्थात एवढे वर्ष काम केलंय म्हणल्यावर अडचणी पण आल्या असणार. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का की ज्याच्यात काहीतरी अडचणी आली, आव्हान आले, प्रॉब्लेम्स आले आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काय काढलं, असं एखादं? तर दोन्हीचं कॉम्बिनेशन असं आम्हाला ऐकायचंय तुमच्याकडून. मग ती टेक्नॉलॉजीचा अँगल, लेबर अँगल, कधी साईटवरचे काही प्रॉब्लेम, नॅचरल कॅलॅमिटीज. एका सिव्हिल इंजिनियरला खूप प्रॉब्लेम येत असतात रोजच. पण असा एखादा मोठा प्रसंग कुठला असा सांगू शकाल का की जो असं वाटलं किंवा कुणाची तरी तुम्ही पुन्हा अनिल सरांची हेल्प घेतलीत की ह्याच्यात काय करायचं, मला डिझाईन मध्ये कळत नाही, तर तुम्ही जरा मला सजेस्ट कराल, काही असं होऊ शकतं. तर असा एखादा कुठला प्रसंग आहे का? सगळ्यात मोठा डिफिकल्टचा जो होता तो, आम्ही जे कॉलेज रोडला बिग बाजार बांधलाय, तिथे आम्ही डबल बेसमेंट घेतलंय. आणि तिथे वॉटर टेबल खूप हाय होता कॉलेज रोडला. म्हणजे 20 फूट जायचं होतं आणि 7-8 फुटापासूनच पाणी लागत होतं. अरे बाप. तेव्हा आम्ही अनिल लोढांनी ते काम केलं होतं. त्यावेळेस आम्ही तिथे 20 पंप बसवले होते आणि साईडनी खोदून जसं जसं पुढे गेलो, ते एक सगळ्यात आव्हानात्मक काम होतं. म्हणजे तिथे एक्सकॅव्हेशन करणं आणि त्याचं वॉटरप्रूफिंग करणं. बरोबर. हे त्याच्यात तसंच त्याच्यात जे सिनेमॅक्स थिएटर होते, त्याचा बॉटम जो होता तो स्लोपिंग होता. अच्छा. आणि टॉप वॉज ॲट 1 लेवल. हो. तर त्याचं सेंटरिंग वर्क हे सुद्धा खूप चॅलेंजिंग होतं. बरोबर. असे प्रोजेक्ट फार रेअरली. आणि परत त्या सिटी सेंटर म्हणजे त्या थिएटरच्या टॉपवर स्विमिंग पूलही होता. दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग आरसीसी वर्क आय हॅव डन. क्या बात है, क्या बात. आणि देर वॉज नो स्पेस. बरोबर. ऑल द मटेरियल स्टील वेअर केप्ट ॲट 2-3 किलोमीटर्स अवे अँड दे वर ब्रॉट टू द साईट एव्हरी डे. हो. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये शॉर्टकट जे हल्ली वापरले जातात काही कारणामुळे बाकीचे लोक, ते किती धोकादायक ठरतात आणि काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? शॉर्टकट म्हणजे बेसिकली क्युरिंगचा सगळ्यात मोठा विषय आहे. ओके. जर तुम्ही क्युरिंग प्रॉपर आणि जितका ड्युरेशनला लागला नाही तर त्याला क्रॅक डेव्हलप होतात. शॉर्टकट तर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये वापरूच नाही. आता मी अनेक बिल्डिंग पाहिल्या, म्हणजे खूप चांगल्या. तिथे मी एका बिल्डिंगला गेलो होतो स्वतःसाठी फ्लॅट पाहायला. मी त्या टॉयलेटच्या टाईलवर नुसतं एक होल मारलं टेबल रॉड लावायला, तर त्या सगळ्यात कॉस्टली टाईल, त्या टॉईल एका मिनिटात पडल्या. याचं कारण काय, तर त्याला क्युरिंग केलं गेलं नव्हतं. तर देर इज नो शॉर्टकट. आणि हे तर पेशन्स वालं काम आहे की जे स्लो व्हायचं चांगलं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे फॅक्टर आहेत तुम्ही मगाशी पण बोलताना. तर स्टील सिलेक्ट करताना त्याच्यात काय पॅरामीटर्स असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं चांगल्या स्टीलमध्ये? चांगल्या स्टीलमध्ये त्याची स्ट्रेंथ महत्वाची आहे, इलॉंगेशन महत्वाचं आहे, केमिकल कॉम्पोजिशन महत्वाचं आहे. ओके. हे 2 महत्वाचे फॅक्टर्स आहेत. आयकॉन स्टील तुम्ही याच्यापूर्वी कधी वापरले कुठला? आयकॉन स्टील मी खूप मोठ्या प्रमाणात वापरलंय. सध्या आमचं जे चांदवडचं काम आहे तिथे आम्ही 1500 ते 2000 टन आतापर्यंत यूज केलेलं आहे. त्या बात आहे. मग आयकॉन स्टीलच्या सर्व्हिस बद्दल, डिलिव्हरी बद्दल, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? ते वापरण्याचं कारणच आहे की त्याची क्वालिटी खूप चांगली आहे, सर्व्हिस चांगली आहे आणि ओव्हर अँड अबव्ह ऑल इट्स व्हेरी सोल्ड ॲट व्हेरी कॉम्पिटिटिव्ह रेट्स. आणि सगळ्यात प्लस पॉईंट जो आहे तो त्यांचा नाशिकचा डीलर आहे. ही इज अ व्हेरी गुड अँड व्हेरी कोऑपरेटिव्ह मॅन, मिस्टर सुचित पटणे. वा, क्या बात आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तर फार मोठा आहे, त्याच्यापेक्षाही कमी वय असेल ज्यांचं, असे मुलं येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि तुमच्या यशाचा फॉर्म्युला काय सांगाल? जे तरुण मुलं येत आहेत
त्यांनी कष्ट करायची तयारी ठेवायला पाहिजे. ओके. कारण बी सिव्हिलची डिग्री जी असते त्याला साईटवर काहीच येत नाही. त्यांनी 5 वर्ष तरी राऊंड द क्लॉक काम करायला पाहिजे, रोज 16-17 तास काम करायला पाहिजे, तरच ते शिकतील. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही Practical. सगळ्यात चांगली लाईन आहे. याच्यात तुमच्याकडे जर पैसे अवेलेबल नसतील तरी तुम्ही शिकून काम करू शकता, बिझनेस करू शकता, पर्सेंटेजवर काम करू शकता, स्वतःचं कॅपिटल बिल्ड करू शकता. आय हॅव नेव्हर सीन सच अ लाईन की तुम्ही विदाऊट पैसे व्यवस्थित काम करू शकता, पैसे असल्यावरही करू शकता. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर विनोद कटारिया सर, आणि त्यांनी फार 2 महत्वाचे पॉईंट सांगितले. एक तर हे फील्ड आहे की ज्याच्यामध्ये हार्डवर्क रोज लागणार आहे. याच्यात ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटर समोर बसून करण्याचं काम नाहीये. त्यामुळे तुमची जर हार्डवर्कची तयारी असेल तरच तुम्ही या फील्डमध्ये या. आणि दुसरं, या फील्डचा इतका मोठा स्कोप आहे की तुम्ही वेगवेगळ्या फील्डची बेसिक हे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यात स्कोप भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये या. या क्षेत्रामध्ये चांगलं ब्राईट फ्युचर आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही धन्यवाद. आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत, नवनवीन इंजिनियर्स आपल्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक Thank you. शुभेच्छा. आयकॉन स्टीलला पुढील प्रवासात माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.